वेरूळ शिक्षक हत्या प्रकरण जे आहे, या प्रकरणाला आता वेगळं स्वरूप लागणार आहे. यामध्ये बघितलं गेलं तर आमदार असतील, खासदार असतील, मंत्री देखील या ठिकाणी भेट देण्यासाठी येत आहे. यामध्ये बघितलं गेलं तर भाजपचे जे मंत्री आहे अतुलजी सावे स्वतः कुटुंबियांच्या सांत्वनावर भेट घेण्यासाठी आलेले आहे. नमस्कार. बघितलं गेलं तर शिक्षकाची जी निर्घृण हत्या करण्यात आली होती, यामागे बघितलं गेलं जर ज्या व्हिडिओमध्ये चक्क जो PSI दिसतोय, तरी देखील पोलिसांनी अज्ञात म्हणून 7 जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे. आम्ही आता कुटुंबांशी सगळ्यांशी चर्चा केली. सगळ्या जो काही प्रकरण आहे त्याची माहिती माननीय आमदार साहेबांनी आणि आम्ही दोघांनी विस्तृत अशी घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये नक्कीच जे कोणी दोषी असतील त्यांना कोणालाही सोडलं जाणार नाही. तो कुठल्याही उच्च दर्जाचा अधिकारी असला तरी त्याला कुठलीही अशी माफी मिळणार नाही. त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. आणि एकीकडे बघितलं गेलं गुन्हा दाखल तर झालाच होता, मात्र त्या 7 जणांपैकी 5 जणांना अटकपूर्व जामीन देखील मंजूर झाली. ते ठीक आहे, ते उद्या आम्ही बघू. अजून काही त्याच्यात कलम वाढवून त्यांच्यावर कारवाई करायची असेल तर ती कारवाई करू. आपण मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात उद्या भेटणार आहोत. उद्या 100% हा विषय मांडणार आहोत. कुटुंबाला न्याय मिळणार का? 100% न्याय मिळेल. यानंतर बघितलं नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.